संचालक उद्योगवर्धिनी आपल्या सगळ्यांचं एक स्वागत करतो. बेसिकली आज हा जो वेबिनार आहे, हा वेबिनार एका महत्वाच्या विषयावर आहे, ज्याचा मुख्य विषय आहे की प्रोजेक्टचं सिलेक्शन, प्रकल्पाची निवड. हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. तो कसा सोडवला पाहिजे त्याबद्दल मी आज आपल्याला गायडन्स करणार आहे. अर्थात हे जे काही मी गायडन्स करणार आहे त्याच्या मागे खूप मोठा अनुभव आहे. 35 इयर्स जो एक्सपिरियन्स आहे, 60,000 लोकांना प्रशिक्षित करत असताना जे काही लोक चुकले, जे बरोबर झाले, त्याचा सगळ्यांचा अभ्यास करून आणि ज्या काही त्याच्यामधल्या थेरीज आणि काही गोष्टी अवेलेबल आहेत त्याचा अभ्यास करून हे सगळं आम्ही प्रोजेक्ट सिलेक्शनचं एक तंत्र विकसित केलंय. मित्रांनो, बरेच वेळेला प्रोजेक्ट सिलेक्शन करताना लोक खूप वेगवेगळे क्रायटेरिया लावत असतात. तर तो क्रायटेरिया नेमका काय लावला पाहिजे ते आपण जरा समजून घेणं आवश्यक आहे. बरेच वेळेला प्रोजेक्ट सिलेक्शन करताना त्याचं खूप जोरात चालू आहे, मग आपण ते करायला पाहिजे. हा अंधानुकरण करण्याची एक खूप मोठी सवय बऱ्याच लोकांना आहे आणि त्याच्यातच ते बरेच जण फसतात. जे त्याला जमलं ते तुला जमेलच असं काही नसतं. कदाचित तुझ्यासाठी काही वेगळी चांगली गोष्ट आहे, पण आपल्याला फक्त त्याचं जोरात चालू आहे ना ते दिसतंय. असे लोक कोणाला म्हटलं, अरे यार मी तर हा एकदम इम्पोर्टेड टेक्नॉलॉजी आहे, माझ्याकडे खूप चांगलं तंत्रज्ञान आहे. चांगलं तंत्रज्ञान आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की ते चांगलं प्रोडक्ट असू शकतं. ते चांगलं प्रोडक्ट असू शकतं म्हणजे त्याला चांगलं मार्केट मिळेल असं काही नसतं. तर म्हणजे या अनेक अशा काही गोष्टीचं लोक असं ब्लाइंड फॉलोअप करतात आणि मग देन दे लँड इन बिग प्रॉब्लेम. लक्षात येतं की अरे त्याच्यामध्ये तर उधारी खूप द्यावी लागणार आहे, 3-3 महिने 4-4 महिने उधारी द्यावी लागते, असं प्रोडक्ट मिळालं. अरे खूप काही लोक सांगणार खूप मोठी ऑर्डर आहे, ती इंडस्ट्रीला कंटिन्यू लागते, पण ते बघत नाही त्यांचे पेमेंट टर्म्स काय. एक्सपोर्टला खूप मोठं मार्केट आहे, सगळ्या गोष्टीचं मार्केट आहे, सगळ्या गोष्टीचे ऑर्डर्स आहे. अरे पण मग त्याचं पेमेंट टर्म्स आहे, मग तिथे 40 दिवसांनी 45 दिवसांनी जर पेमेंट येणार असेल तर ते तुला चालणार आहे का? तेवढी कॅपॅबिलिटी तुझी आहे का? मग 45 दिवस तक धरू शकेल एवढी तुझी क्षमता आहे का? हे आपण काही बघतच नाही आणि मग फक्त काहीतरी असं कोणीतरी एखादी मोठी ऑर्डर मिळाली, एक्सपोर्टची ऑर्डर मिळाली, एखाद्या मोठ्या कारखान्याची, मोठ्या एखाद्या फॅक्टरीची ऑर्डर मिळाली किंवा गव्हर्नमेंटची ऑर्डर मिळाली. बरेच जण अशा ठिकाणी फसतात. शासनाची ऑर्डर मिळून राहिली, आणि शासनाची ऑर्डर खूप चांगली आहे, ठीक आहे, परंतु यार त्याच्यामध्ये पेमेंट काय केव्हा मिळणार ते जरा पहा ना. बरेच लोक उद्ध्वस्त झाले शासनाच्या ऑर्डर पूर्ण करण्यात. माझ्या माहितीत बरेच लोक आहेत, मी तुम्हाला अनेक लोक सांगू शकतो. कारण की शासनाची एक प्रोसिजर आहे, फॉर्मॅलिटीज आहे, ते शासनाचं काही चुकीचं नाहीये. दे हॅव देअर ओन प्रोसिजर, त्या पद्धतीने ते जाणार आहे. आणि ते तुला तू माहिती करून घेतली नाही, हा तुझा दोष आहे. मला सांगायचं काय की अशा अनेक चुका लोक करत राहतात. आता लक्षात आलं याचं जरा बूम आहे. आता जसं सगळ्यांना लक्षात आलं, आता कोरोना सुरू झाला. मग कोरोनामुळे अनेक ज्या गोष्टी आपल्या वापरात नव्हत्या त्याचं खूप चलन वाढलं. फॉर एक्झाम्पल मास्क. आता सगळेच लोक मास्क घालायला लागले, खूप चांगली गोष्ट आहे, आपणही घाला. आता मग लगेच अनेकांनी मास्क बनवण्याचे युनिट सुरू केले. आता सगळे चालेल का, हाही विचार केला पाहिजे. आज असं आहे की भारतात 4 कोटी मास्क दिवसाला बनायला लागले. एक काळी इम्पोर्टर होता भारत मास्कचा, आज एक्सपोर्टर बनलाय. अजून मागणी राहील, काही वादच नाही. पण एकदा लस सापडल्यानंतर लोक थोडी आयुष्यभर मास्क घालणार आहे. आपण हा सगळा विचार केला पाहिजे ना. टेम्पररी काही गोष्टीचं राऊज होत असतं, म्हणजे लगेच त्याच्या मागे नाही पळायला पाहिजे. पळा, जर आपली कॅपॅसिटी आहे, समजा मी त्या सिमिलर बिझनेस मध्ये आहे तर आय मस्ट डू इट. म्हणजे मी असं म्हणतच नाही की ते करायचं नाही. अशा संधी आल्या तर त्या काही वेळापुरत्या येत असतात आणि त्याचं आपण जरूर सोनं केलं पाहिजे. पण ते असं अंधानुकरण नाही, आपल्या स्वतःचं अनालिसिस न करता जर केलं तर मग मित्रांनो, वी मे लँड इन बिग प्रॉब्लेम. मग अनेक गोष्टी, पीपीई किट आहे, सॅनिटायझर्स आहे, सो मेनी थिंग्स आर देअर. मला काय म्हणायचं की अशा काही टेम्पररी काही गोष्टी येत असतात, कुठे काही अजून देशामध्ये काही गोष्टी होत असतात. आपल्याला वाटतं की ते एखाद्या दुसऱ्या राज्यात चालू आहे म्हणजे आपल्या इथेही चालेल. काय असतं, प्रत्येक गोष्टी ह्या वेगवेगळ्या ठिकाणी चालत असतात, त्याचं काही स्वभाव, त्या ठिकाण वैशिष्ट्य असतात, त्यामुळे तिथे चालत असतात. सगळं मी कधीही म्हणत नाही की तुम्ही फॉलो करू नका. येस, वी मस्ट फॉलो द गुड थिंग, बट ते फॉलो करताना आपण हे बघितलं पाहिजे की ते मला जमतंय की नाही, माझ्याने ते होईल की नाही.
तर मित्रांनो, आम्ही जेव्हा आमचे उद्योजकता विकास कार्यक्रम असतात आणि आमचे जे आता स्पेशलाइज्ड ऑनलाईन प्रोग्राम चालू आहे, त्याच्यामध्ये एक अतिशय सविस्तररित्या याचं उत्तर द्यायचा आमचा एक प्रयत्न असतो, की हाऊ यू शुड थिंक अबाउट इट. एखाद्या प्रोजेक्टचं सिलेक्शन आपण कसं केलं पाहिजे, त्याचे वेगवेगळे पॅरामीटर्स आपण कसे बघितले पाहिजे, नाही का. त्याला मुख्य आम्ही 4 चाळण्या लावायला सांगत असतो आणि त्या अनुषंगाने हा एक आठवड्याचा कार्यक्रम आम्ही तुमच्या समोर आणतोय. त्या 4 चाळण्या आपल्याला नीट समजल्या पाहिजे. त्याच्यातून जो पार होईल तो आपल्यासाठी बेस्ट आहे असं मी म्हणेन. कोणत्या 4 चाळण्या त्या? एकदम सिंपल आहे. काही असं खूप मोठं लॉजिक असं काही नाही. ते एकदम सिंपल. कोणी जर विचार केले तर त्याला कळेल की अरे हे तर करायलाच पाहिजे. पण हे करत नाही हा प्रश्न आहे. फेल होण्याचं कारण हा आधीचा स्टडी नाहीये. मित्रांनो, उद्योजक हा उद्याची योजना करणारा असतो. म्हणून त्याला उद्योजक असं म्हणतात. एंटरप्रेन्योर, वन हू थिंक्स अबाउट टुमारो. कल का सोचता है, आज का नाही. उद्याची योजना आज करता आली पाहिजे आपल्याला. तो द्रष्टा असतो उद्योजक. त्याला ती दृष्टी असते की यस, काय होऊ शकतं मार्केटमध्ये, काय घडू शकतं याचा एक अंदाज त्याला असतो. आणि हा जो करतो त्याला पहा मित्रांनो यश मिळतं मार्केटमध्ये. तर मित्रांनो, हा आपल्याला ही एक योजना करूनच हे योजनाबद्ध पाऊल उचललं पाहिजे. आणि हा तर मित्रांनो लाईफ टाईम डिसिजन आहे. खूप महत्वाचा डिसिजन आहे. कारण की काय, याच्यात जर चुकलं ना तुम्ही तर सगळं काही चुकू शकतं. एव्हरीथिंग विल गो रॉंग इफ यू आर नॉट एबल टू सिलेक्ट अ प्रॉपर थिंग. अनेक काही अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागेल. आणि मग नंतर आपण ते म्हणा तहान लागल्यावर विहीर खोदायची, मग आपण मार्केट शोधणार, मग आपण हे शोधणार, मग आपण कर्ज शोधणार, आणि हे सगळे प्रॉब्लेम बाहेर काय, आपण हे आधी विचारच केला नाही, त्यामुळे प्रॉब्लेम आहेत, नाही का. आपल्या इथे काय आहे माहिती का, इंडिया इज नॉट पुअर कंट्री, इट इज पुअरली प्लॅन्ड कंट्री. आपण प्लॅनिंग मध्ये आपण खूप चुकतो आणि मग आपण कोणाला तरी दैवाला अजून कशाला तरी दोष दे, मार्केटला, भारत म्हणजे अगदी राष्ट्राला, कशाला बी दोष देत राहतो. हे दोष कुठेतरी आपल्याला आपण द्यायला पाहिजे. हा स्टडी आपण केला नाही म्हणून आपण अडचणीत आलो. तर मित्रांनो, हा स्टडी कसा करायचा, मी जसं सांगितलं, आपल्याला 4 बेसिक प्रश्न आपण विचारले पाहिजे स्वतःला. समजा तुमच्या समोर एक 10 आयडियाज आहे, यू हॅव गॉट 10 आयडियाज, आणि खूप कन्फ्युजन स्टेज मध्ये राहतो मनुष्य. जेव्हा उद्योगाची निवड करायची असते तेव्हा त्याच्यासमोर एक कन्फ्युजन असतं. आणि ज्याला कन्फ्युजन नाही त्याला समजायचं की आपण काहीतरी चुकीचं करू राहिलो. ज्याला काही करायचं त्याच्याच मनात कन्फ्युजन येईल ना. ज्याला काही करायचं नाही तो बिचारा काय ठीक आहे यार असंच म्हणत राहील. करणाऱ्याच्या मनात कन्फ्युजन आलेच पाहिजे, कारण आयुष्यभर कन्फ्युज नाही राहायचं. आता आहेत एक 10-15 प्रश्न आहे, 10-15 प्रोडक्ट आहे, 10 प्रोडक्ट आहे, 5-6 प्रोडक्ट आहे. आता याच्यातून योग्य काय निवडायचं, हे जसं लग्नासाठी योग्य मुलगी किंवा मुलीला योग्य मुलगा निवडण्यासारखं आहे. कारण की हे बी आयुष्यभराचं बंधन आहे. जसं ते एक आयुष्यभराचं बंधन आहे तसं हे सुद्धा आयुष्यभराचं बंधन आहे. इथे तर त्याच्यापेक्षा खराब परिस्थिती आहे. तिथे तर काय तलाक आता ते तर नाही होत म्हणा, पण जर तुम्हाला काय ते एक छोटीशी प्रोसिजर आहे, एखाद्या वर्षात तुम्ही सेपरेट होऊ शकतात. पण ते इथे मात्र खूप अवघड आहे. इथे जर एकाशी जर नाही जमलं तर मग तुमचं अगदी बँकेपासून सगळीकडे प्रॉब्लेम होऊ शकतो. मग तुमची पत कुठे राहणार नाही, कारण की तन मन धन आपण त्याच्यामध्ये लावत असतो. आणि जेव्हा एवढं सगळं लावून जर ते अयशस्वी झालं, बरेच वेळा लोक काय करतात माहिती का, की चला अरे बँकेसाठी आपण करूया. अरे तुला उद्योग बँकेसाठी करायचं का स्वतःसाठी करायचं आहे? बँक कर्ज देईल 70%, 75%, 80%, काय जे असेल ते देईल. वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, देईल कर्ज. पण ते कर्ज फेडायचं मलाच आहे ना, त्यामुळे 100% लायबिलिटी तर माझीच आहे. हे आपण काय विचार करत नाही. Mine is 100% liability. Ultimately, I am responsible for everything. बँक सगळ्या गोष्टी आपल्याकडून लिहून घेणार आहे.
तुम्हाला अगदी सेक्शन नंबर 29A मध्ये तुम्हाला तुमची सगळी प्रॉपर्टी घेऊ शकते बँक ताब्यात. अनेक गोष्टी आहेत आणि बँक ताब्यात घेते त्यापेक्षा बाकीचे पद जातं. मग तुम्ही कोणत्याही गोष्टीला लायक नाही ना. तुम्हाला कुठे जॉब जरी गेले म्हणजे अरे अरे याला काय उद्योग करता नाही आला, आपल्याकडे काय जॉब करणार आहे. आणि एक उद्योग जमला नाही तर मग त्याला दुसऱ्या उद्योगासाठी कोणी त्याला सपोर्ट करणार नाही. मित्रांनो, खूप मोठा डिसिजन आहे, खूप मोठा आणि खूप जाणीवपूर्वक विचार करून घेतलेला पाहिजे, अभ्यास पूर्ण केला पाहिजे. त्याला अनेक गोष्टींचं अर्थात एकदा हे प्रोसिजर तुम्हाला कळाली ना, मग पुढच्या गोष्टी कदाचित पहिल्या दुसऱ्या प्रोजेक्ट सिलेक्शन करताना तुम्ही वाट बघाल, सगळं सगळं काही चर्चा नंतर मग काय तुम्हाला कळून जाईल की नेमकं काय केलं पाहिजे. ती प्रोसेस इंटरनलाइज होऊन जाते आणि मग तुम्हाला लगेच कळतं की हे माझ्यासाठी आहे की नाही, कारण ती प्रोसेस कळालेली असते तुम्हाला. पण पहिले करताना तुम्हाला हे मात्र सगळं केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, कारण की हा खूप महत्वाचा निर्णय आहे. वारंवार सांगतो मी तुम्हाला, खूप इम्पॉर्टंट डिसिजन आहे. तर मग पहिला प्रश्न, त्याला पहिली चाळणी काय लावायची? द फर्स्ट सीव, पहिली चाळणी, कॅन आय मेक इट, कॅन आय डू इट. मी हे बनवू शकतो का, मला हे बनवता येईल का. मग आता बनवता येईल म्हणजे मग काय, त्याच्यासाठी लागणारं तंत्रज्ञान मला अवगत आहे का, किंवा ते तंत्रज्ञान मला कुठून मिळू शकतं का, किंवा ते तंत्रज्ञान जे आहे ते आत्मसात मी करू शकतो का, आणि ते तंत्रज्ञान जे आहे ते हँडल करण्यासाठी माझ्याकडे तशी स्किल्ड मॅनपॉवर आहे का. कारण की फक्त तुला तंत्रज्ञान कळून नाही चालणार, तर ते खालचे जे लोक आहेत त्यांनाही तेवढं माहिती पाहिजे ना. नाही तर ते तुम्हाला जमलं आणि खालच्या लोकांना जर नाही जमलं तर काय उपयोग नाही. सो कॅन आय मेक इट. आणि मग असं ठीक आहे ना, कोणी तर तुम्हाला असं टेक्निकल सपोर्ट देणार आहे का. पण सर्वस्वी दुसऱ्यावर अवलंबून नका काम करू. अनेक लोक इथेही फसलेले आहेत की एक टेक्निकल सपोर्ट होता म्हणून त्याच्यासाठी त्याच्या बरोबरीने आपण केला, आणि मग नंतर काहीतरी, मग आपल्या इथे तर महाराष्ट्रात तर हे तर आहे खूप मोठे प्रॉब्लेम की आपल्या पार्टनरशिपचा प्रॉब्लेम आहे. उद्योग चालला तरी प्रॉब्लेम असतात, नाही चालला तरी प्रॉब्लेम आहे. आणि मग तो जो आहे टेक्निकल सपोर्ट, त्याला कळतं की आपल्या शेअर नाही होणार, मग तो काही ना काही कंडिशन्स टाकत जातो आणि देन यू लँड इन अ प्रॉब्लेम. जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभार नासला, कार्यभाग नासला. तर आपल्याला नासवायचं नाही. मग आपल्याकडे काय अल्टरनेटिव्ह सोर्स आहे. समजा तो नाही, त्यांनी नाही चालला तर मग काय करणार, तो आपल्याबरोबर नाही राहिला तर काय करणार. ह्या अनेक चुका अगदी माझ्याकडून बी होतात. अशा चुका, असं मी म्हणत नाही की ह्या चुका, म्हणजे हे सगळे आम्ही चुकांमधूनच शिकलेलो आहे. वी ऑल लर्न फ्रॉम द मिस्टेक्स. मला एक आठवतं, जैन इरिगेशन नावाची खूप मोठी कंपनी आहे जळगावची. खूप म्हणजे मेहनतीने त्यांनी ती कंपनी उभी केली आणि आजही ती कंपनी खूप दिमागदार पद्धतीने काम करते, नो डाऊट, ऍग्रिकल्चर मध्ये. परंतु जेव्हा त्यांनी सुरू केलं तेव्हा एक आयटी इंडस्ट्रीमध्ये खूप बूम होता. आयटी इंडस्ट्रीमध्ये खूप बूम होता आणि त्यांच्याकडे पैसे होते, कारण की इरिगेशन सिस्टीम मध्ये काम करणार ते अगदी पायनियर होते. त्यामुळे त्यांनी त्याच्यात आयटी मध्ये बी सुरू केलं. परंतु लक्षात आलं त्यांना की आयटी हँडल करण्यासाठी आपल्याकडे मॅनपॉवरच नाही मिळत आहे. जळगाव सारख्या ठिकाणी ते तसे एवढे लोक जे आहेत ते त्यांना मिळाले नाही. काही लोक मुंबईहून आले ते, परंतु त्यांना लक्षात आलं की आपल्याला इथे काही जमणार नाही आणि ते लेफ्ट अगेन, कारण त्यांना लक्षात आलं इथे काही करिअर होऊ शकत नाही. देन दे वेंट बॅक टू मुंबई और पुणे. आणि मग देन प्रॉब्लेम मध्ये आले. एवढी मोठी कंपनी, त्यांनी मला खूप त्या जैन उद्योग समूहाचं खूप कौतुक करावं असं वाटतं. त्यांनी एक क्वार्टर पेज, हाफ पेज जाहिरात देऊन माफी मागितली होती की आम्ही चुकलो, आमचा मूळ धंदा सोडून आम्ही कुठेतरी भरकटलो होतो
म्हणजे असं त्यांनी एक असं असं पान असं एक रोप दाखवलं, त्याचे 3-4 झाडं वर आले, 3-4 पानं वर आले, एक पान असं खाली पडलेलं दाखवलं ते. आय स्टील रिमेंबर दॅट ऍड वेन दे क्लोज डाऊन द युनिट. आणि त्याच्यात त्यांना मोठं नुकसान झालं होतं. मला सांगायचं काय की असं अनेक लोकांकडून चुका होत आहे. एवढा मोठा जैन उद्योग समूह त्यांच्याकडून बी चूक झाली, सगळ्यांकडून होते, टाटांकडून होते, बिर्लांकडून होते. पण आपण जेव्हा कसं असतं आता आहे ना, डू इट राईट फर्स्ट टाइम. नाही तर चूक करणे आपल्याला जन्मसिद्ध अधिकार आहे असं आविर्भावातच आपण राहतो. पण आता नाही मित्रांनो, आता नाही चालणार. आपण अशा कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड मध्ये आहोत की जिथे तुमची चूक ही ऍक्सेप्टच केली जाणार नाही. यू विल बी आउट फॉर एव्हर इफ यू आर. तुम्हाला जर ते जमलं नाही तर तुम्ही फॉर एव्हर करता तुम्ही बाहेर पडू शकाल. तर मला सांगायचं काय आहे की आपण हे सगळं बघितलं पाहिजे. ते तंत्रज्ञान माझ्याकडे तेवढी मॅनपॉवर आहे का नाही, हार्डली इम्पोर्टेड टेक्नॉलॉजी यार, पण ते तुला हँडल करता येते की नाही. अनेक मी असे युनिट बघितलेले, मशिनरी आहे सगळं आहे, पण ते त्याचे रिपेअर करणारे तंत्रज्ञानच नाही ते. त्यांना ऑल द वे दे हॅव टू डिपेंड ऑन द पीपल हू आर कमिंग फ्रॉम अब्रॉड. आणि मग त्याच्यामुळे कधी कधी 8-8 दिवस युनिट बंद आहे, 10-10 दिवस युनिट बंद आहे. असे सुद्धा माझ्याकडे खूप उदाहरण आहे. तर कॅन आय डू इट, मला हे बनवता येईल का. मग ठीक आहे, कोणीतरी कोणाचा तरी असा परमनंट चांगला सपोर्ट आणि अल्टरनेटिव्ह अजून एक सोर्स ऑफ इन्कम, सोर्स ऑफ सपोर्ट तुमच्याकडे असला पाहिजे. मित्रांनो, मी नेहमी सांगतो की एक पर्याय तुमच्याकडे असला पाहिजे. यू शुड ऑलवेज क्रिएट एन ऑप्शन. टेक्निकल फिजिबिलिटी हा महत्वाचा भाग आहेच, नो डाऊट, खूप महत्वाचा भाग आहे. पण केवळ टेक्निकल फिजिबिलिटी ती तर बेसिक आहे, प्राईम आहे. यू मस्ट चेक, मला ते बनवता आलं पाहिजे. आणि मार्केटला लागणारी क्वालिटी मी बनवू शकतो का नाही ते मला पाहिजे. जे आज मार्केटमध्ये जे चालू शकेल ते मला जमेल की नाही. आयडियाज खूप असतात लोकांकडे, परंतु वाईल इम्प्लिमेंटिंग दोज आयडियाज ते फेल होतात. स्वराज पॉलनी जे खूप मोठे NRI, लंडन मधले खूप मोठे उद्योजक, पहिल्या 5 मध्ये जे आहेत युरोपमध्ये, त्यांनी भारताबद्दल एक खूप सुंदर वाक्य बोललेलं आहे. ते काय म्हटलं, इंडियन्स आर मार्वलस इन मेकिंग प्लॅन्स बट दे आर करप्ट इन इम्प्लिमेंटेशन. ते प्लॅन बनवायला खूप हुशार असतात, पण जेव्हा इम्प्लिमेंटेशनची वेळ येते तेव्हा ते करप्ट होतात. म्हणजे ते दे आर नॉट एबल टू इम्प्लिमेंट दॅट वे विच दे हॅव प्लॅन. सोचते बहुत है लेकिन वो इम्प्लिमेंटेशन में है. म्हणजे आपण काय माहिती का, विचार जरूर केला, पण ते इम्प्लिमेंटेशन होऊ शकतं की नाही. हाय, ती टेक्नॉलॉजी आणली, सगळं आणलं, पण ते त्या पद्धतीने होऊ शकतं का ते जरा पाहायला पाहिजे ना. ते प्रोडक्ट निघू शकतं की नाही, त्या सगळ्या गोष्टी चेक करायला पाहिजे. सो फ्रेंड, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. एकदा जर समजा मला उत्तर मिळालं की येस आय कॅन मेक इट, ओके ग्रेट. मग दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं आपल्याला, कॅन आय सेल इट. मला विकता येईल का. कारण की बनवून काय करायचं नसतं, काय घरात प्रदर्शन थोडी लावायचंय. 2020 साली केले प्रोडक्ट, 2021 साली केले प्रोडक्ट, 2022 साली केले प्रोडक्ट. अरे यार, यू नीड टू सेल इट ऑल्सो. त्याचं विक्री करायची आहे. विक्री करायची म्हणजे तुम्हाला ते विकता येईल की नाही ते चेक करायचंय. आणि ते चेक करताना तुम्हाला मार्केट सर्वे करायला पाहिजे. मार्केट सर्वे हा खूप इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे. बऱ्याचशा गोष्टी नेटवर अवेलेबल आहेत. आता तो सर्वे हा नेटवरच केला जातो, पण तो सर्वे काय करायचं हे तर माहिती पाहिजे. आज गुगल बाबा सगळ्या प्रश्नांचे उत्तर द्यायला तयार आहे तुम्हाला, नो डाऊट अबाउट इट. बट देन यू शुड हॅव द क्वेश्चन्स. यू शुड नो काय तुम्हाला पाहिजे ते तर माहिती पाहिजे. लोकांना वाटतं मार्केट सर्वे म्हणजे फक्त कस्टमरचा सर्वे. आता ते काय सगळे गुगल फॉर्म तुम्हाला डिझाईन करता येतात, ते तुम्हाला लाखो कस्टमर्सना पाठवता येतात, ते मागवता येतात, सगळं काही डेटा गोळा करणं आज बऱ्यापैकी इझी आहे.
ते खूप असं अवघड काम नाहीये, परंतु काय मागायचं आणि मग त्याचं अनालिसिस कसं करायचं तेही कळायला पाहिजे. नुसतं डेटा माझ्याकडे आहे म्हणजे मी मास्टर झालो असं नाही. तर मला त्या डेटाचा माझ्यासाठी उपयोग बी करून घेता आला पाहिजे, ज्याच्याने मला उत्तरे मिळाली पाहिजे की नाही सिलेक्ट. आता मार्केट सर्व्हे करायचं म्हणजे तुम्हाला फक्त कस्टमरचा एंड युजरचा सर्व्हे करायचा नसतो, तर तुम्हाला सर्व्हे करायचा असतो मशिनरी सप्लायरचा सुद्धा. कारण की अनेक ब्रँड जेव्हा अवेलेबल असतात तर कोणती मशिनरी सिलेक्ट करायची तेही माहिती पाहिजे. तुम्हाला जे अपेक्षित आउटपुट आहे ते देणारी ती आहे का नाही, तुमचा अपेक्षित जे बजेट आहे त्याच्यामध्ये ती बसते का नाही, त्याचा जो मेंटेनन्स कॉस्ट, बरेचसे त्याचे प्रश्न आहे. आम्ही एक 57 क्वेश्चन्स तयार केलेले आहे. ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली पाहिजे की ते कसं त्या मशिनरीच्या बाबतीत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक केल्या पाहिजे. बरेच जण फसतात. असं काही असतं की एखादी मशिनरी दिल्लीला 3.5 लाखात आहे आणि तीच मशिनरी राजकोटला 10 लाखात आहे आणि तीच मशिनरी जर्मनीला 18 लाखात आहे. सेम काइंड ऑफ आउटपुट देणारे. कन्फ्युजन होतं, अरे काय करावं. मग तो काय म्हणतो, 3.5 लाखात अवेलेबल आहे, मग कशाला मी 14 लाखात घ्यायची, 15 लाखात घ्यायची. पण तो हे बघत नाही ते 3.5 लाखाच्या त्या मशिनरीमध्ये काय काय गोष्टी आहेत. मग ते म्हणतात हे तर आमचं फक्त मशीनचं आहे, स्पेअर्स वेगळे आहे, ऍक्सेसरीज वेगळे आहे, याचे मेंटेनन्स खूप मोठे काम प्रॉब्लेम असतात आणि त्यांना वारंवार त्या गोष्टी त्यांच्याचकडे घ्याव्या लागतात. खूप काही लोक असे फसलेले आहेत. माझ्याकडे खूप उदाहरण आहे. आता एवढ्या अर्ध्या पाऊण तासात मी तुम्हाला काय काय सांगतो, पण उदाहरण आहेत खूप. मशिनरीमध्ये फसवणूक झाली. काही काही लोक तर काय आमच्याकडून मशीन घ्या ना, आम्हालाच रॉ मटेरियल, आम्हीच रॉ मटेरियल देतो, आम्हीच तुमचं मटेरियल घेतो, असे खूप लोक आहेत आणि हे लिटरली फसवू राहिले. माझ्याकडे महिन्यातून किमान एक, आता तर ठीक आहे लॉकडाऊन आहे, पण अदरवाईज किमान 10 लोक असे येत असतात. काय असतं, आपली मानसिकता पाहून फसवणारे लोक खूप आहेत मार्केटमध्ये. त्यांना काय असतं, लोकांना आहे ना एक सोपं काम हवं असतं, झंझट नाही पाहिजे बा. तोच रॉ मटेरियल देऊ राहिला आणि तोच परत विकत घेऊ राहिला. खूप लोक बघितले. मग ते द्रोण, पत्रावळ्या काय, ते अगरबत्ती काय, आणि ते काय इलेक्ट्रिकल चोक काय, हे काय, अशा अनेक गोष्टी जे माझ्याकडे येऊन गेले लोक. सर फसून गेलो आम्ही. मशिनरी देऊन टाकली त्यांनी, 5,000 10,000ची मशिनरी 50,000ला विकून टाकली. सुरुवातीला 1-2 ऑर्डर घेतल्या आणि मग नंतर तर काय ते गायब. या अशा फसव्या जाहिरातीला आपण बळी पडतो आणि मग कलेक्टरकडे मोर्चा काढतो. अरे काय कलेक्टर काय करणार, त्याला फसला तू आहे, गडबड तू केली, त्याला कलेक्टर काय करणार आहे. मग त्याला अटक करा. ठीक आहे ना, बघ प्रॉब्लेम तू आहे ना, तू का बघत नाही. अरे एक सिंपल प्रश्न मी लोकांना नेहमी सांगतो की असे काही जेव्हा तुम्हाला प्रलोभनं दिली जातात तेव्हा त्याला तर विचार, जो तुमचं मार्केट जो वस्तू घ्यायला परत तयार आहे, तर मग त्याला सांग ना, मग तू का नाही वाढवते. तुझ्याकडे जर एवढं मार्केट तयार आहे, वाय आर नॉट इन्क्रीजिंग. तूच कर ना यार, कशाला लोकांना देतो. खूप मित्रांनो असे आहेत, अनेक अशा जाहिराती येत असतात, छोट्या जाहिराती येत असतात आणि या छोट्या जाहिरातीला बळे पडणारे खूप मोठे लोक आहेत. मोठे म्हणजे फक्त फायनान्शियल नाही, अगदी आणि मिडल क्लास जो आहे ना, त्यांना काय असतं, मग कसं काही लोक आहे ना टाइमपास म्हणून उद्योग करणारे खूप असतात. अरे चला बा दुपारचा वेळ म्हणून उद्योग करूया. उद्योग करण्याच्या 3 कॅटेगरी असतात, 3 कॅटेगरीज. पहिली कॅटेगरी असते सॅलरी रिप्लेसमेंट एंटरप्राइज, म्हणजे आपल्याला जो पगार मिळतोय ना किंवा मिळाला असता, समजा मला एक 30,000 पगार मिळाला असता, तर आपल्याला महिन्याला 30,000 झालं ना बस इनफ. सुरुवातीची सोच एवढीच असते लोकांची.
तेवढं मिळालं ना, म्हणजे त्यांची ते लुकआउटच तो असतो. ते ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह कडे त्याच्याकडे बघणारच नाही ना. चला आपले मिळते ना कसे 30,000 मिळाले बाद झाला, आता आपलं काय खाऊन पिऊन सुखी. हे अंतर्प्रिनर नसतातच बेसिकली. पण ठीक आहे, तशा टाईपचे लोक असतात. आणि हे लोक फसण्याची शक्यता खूप असते. कारण की या बोळ्या बाबड्या लोकांना कळत नाही की आपण काय करतोय. त्यांना फक्त बा तेवढे दिसत आपल्याला 25,000 मिळाले, तर तो सांगतो असे मिळतील, 25 मिळतील, 30 मिळतील, 40 मिळतील. यांना वाटतं. आणि अशा अनेक कन्सेप्टला लोक बळी पडतात मित्रांनो. MLM, मला हे टीका नाही करायची कोणा, पण MLM मध्ये बळी पडणारे खूप लोकांना मी भेटलेले. पहिले स्वतः फसायचं आणि मग लोकांना, आपल्या लोकांना फसवत जायचं. असं MLMचं साधं मी हे करत राहतो. अनेकांना माझ्या कन्सेप्ट पटणार नाही, ते म्हणतील आम्ही तर करोडो कमवले, पण असे खूप कमी आहे. 90% लोक काही नाही करत त्याच्यात. ती साखळी तुटून जाते. हे काय माहिती का, खूप असे काही प्रलोभनाला आपण बळी पडत राहतो. एका वर्षात दुप्पट काही ना काही. अशा नाशिकमध्ये किती केसेस झाल्या. केबीसीची केस झाली, 6,000 कोटी घेऊन पळून गेला. एक सिद्धी एंटरप्राइजेस म्हणून होता, दर महिन्याला 10% रिटर्न देऊ, गेला पळून. जवळपास 1,500 कोटी घेऊन पळून गेला. कोणी काय 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 अनेक लोक बरं माझ्याकडे येताना ना, काही लोक अगदी म्हणजे जवळचे ओळखीचे होते. जेव्हा माझ्या केबिन मध्ये आले तेव्हा रडायला म्हणजे काय झालं, माझे 10 लाख गेले, माझे 20 लाख गेले, असे सांगणार लोक आहेत. अशा या गोष्टींना आपण बळी पडतो मित्रांनो. तर माझं काय, त्यापेक्षा अभ्यास करून करा ना यार व्यवसाय. व्यवसाय जर चांगल्या पद्धतीने केला तर त्याच्यात नुकसान होऊ नाही शकत. अर्धवट ज्ञानाने अभिमन्यू होण्याची शक्यता आहे. फक्त सुरू केला पण बाहेर बंद म्हणजे कुठून बाहेर पडायचं तेच माहित नाही. सो फ्रेंड्स, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डिसिजन आहे हा. मग आपण त्याचं का बरं आपण इन्शुअर करायला नाही पाहिजे मार्केट. कॅन आय सेल इट. मग तुम्हाला मशिनरीचा सप्लाय करायचा आहे, मशिनरीचा स्टडी करायचा आहे, रॉ मटेरियल हा बी खूप महत्वाचा भाग आहे. लोक फक्त सेलिंग कडे लक्ष देतात, मग परचेस कडे का नाही लक्ष देत. कारण की जर स्वस्तात घेतलं तर स्वस्तात विकता येईल. आम्ही ओनियनचा एक्सपोर्ट केला तर मित्रांनो 3 महिने आम्ही ओनियनचा स्टडी केला नसता. कुठून कुठून मिळेल. लोकांना असं वाटतं की आता कांदा म्हणजे फक्त लासलगाव. आम्ही एवढे कंटेनर आजपर्यंत एक्सपोर्ट केले, लासलगावून फक्त 2-4 एक्सपोर्ट झाले असेल. काही धरून बाकीचे मार्केट आहे तेही चेक करायला पाहिजे. हा आपण स्टडीज करत नाही कुठून रॉ मटेरियल स्वस्त मिळू शकतो. माझे एक पार्टिसिपंट आहे, केमिकल सप्लायचं काम करतात. त्यांनी जे केमिकल 100 रुपये लिटरने आणलं होतं सुरुवातीला, तेच केमिकल त्यांनी मला सांगितलं की सर थोडंसं आत फिरले, आत लेडी पार्टिसिपंट आहे, आत वेगवेगळ्या ठिकाणी फिरले आणि मला तेच केमिकल मी अगदी 50 रुपये लिटरने आणू शकले. मी स्वतःही, आम्ही ते एक मोबाईल रिपेअरिंग साठी मशीन लागते, हॉट एअर गन म्हणतात त्याला. तर ती मशीन मी पहिल्यांदा मुंबईहून आणली, तर ती आय बॉट इट ॲट 9,600. पण मला एक सवय होती की आपण जरा थोडंसं चेक करायला पाहिजे कुठे कुठे काय अवेलेबल आहे. ते पाहिलं तर दुसऱ्या वेळेला ती 8,500ला आणली आणि 6व्या वेळी ती मशीन मी आय थिंक आय बॉट इट ॲट समवेअर 5,200-300 मध्ये. हे जे आहे ना, हा स्टडीज आपला कमी पडतो. रॉ मटेरियल परचेस करताना, मशिनरी घेत असताना हे सगळं स्टडी करायला पाहिजे ना. कच्च्या मालाचा हा सगळा मार्केट सर्वेचा भाग आहे. तुमच्या कॉम्पिटिटरचा सर्वे केला पाहिजे. तुमचा स्पर्धकाचा स्टडी खूप महत्वाचा आहे. मित्रांनो, आपण पाहतो नवीन नवीन जेव्हा कार किंवा नवीन नवीन कोणत्या गोष्टी येतात मार्केटमध्ये, हे लोक काय करतात माहिती का, ते एक्झिस्टिंग प्रोडक्टचा खूप चांगला अभ्यास केला असतो त्यांनी. आता एखादी कार आली मार्केटमध्ये, मग ते सांगतात की टाटाच्या कारमध्ये नाहीये, महिंद्राच्या कारमध्ये नाहीये, हुंडाईच्या कारमध्ये नाहीये, पण आमच्या कारमध्ये आहे. मारुतीमध्ये हे नाहीये,
फोक्सवॅगन मध्ये नाहीये, पण आमच्याकडे आहे. आणि मग असं काहीतरी ते सांगतात आपल्याला, आणि मग ते सांग, अरे आपल्याला नाही म्हणजे याच्यात हे जे दोष आहे ते यांनी काढलेले. तीच गोष्ट जर देत असाल तुम्ही, कसं काय लोक घेतील? काही लोकांना काहीतरी वेगळं पाहिजे असतं ना. मग हा कॉम्पिटिटरचा सर्वे केला पाहिजे. मला आठवतं मी करसनभाई पटेल यांना भेटलेलो आहे, निर्माचे मालक. त्यांनी हा स्टडी केला, एक्झिस्टिंग प्रोडक्ट मधले काय प्रॉब्लेम्स आहेत. मिडल क्लास मध्यमवर्गीयांची कुचंबना होताना पाहिली त्यांनी. कारण की त्यावेळेस दोन माध्यम होते कपडे धुण्यासाठी, एक होता सोडा आणि दुसरी होती सर्फ. सोडा होता 2 रुपये किलो आणि सर्फ आणि डेट पावडर होती ती 14 रुपये 15 रुपये किलो होती. मध्ये काहीच नव्हतं, त्यावेळेची गोष्ट आहे, वे बॅक इन 1980s. त्याच्याही अलीकडे 75-80s मध्ये कपडे धुण्याचा तेव्हा हा प्रॉब्लेम होता. मी स्वतः किराणा दुकान चालवले, त्यामुळे मला माहिती आहे. मध्यमवर्गीयांना सोडा चांगला दिसत नव्हता आणि ती सर्व परवडायची नाही. यांनी बरोबर ती संधी हरली आणि त्यांनी पाहिलं की याच्यामध्ये काहीच नाही, आणि त्यांनी 6 रुपये किलोने ती पावडर आणली, विच बिकेम हिट. 450 रुपये महिन्याने काम करणारा माणूस आज 30,000 कोटीचं टर्नओव्हर करतोय. 5,000 कोटी तर निर्मा युनिव्हर्सिटी बनवण्यात टाकले त्याने. मला सांगायचं काय की तुम्ही असं कुठल्याही लेवलला जाऊ शकतात, तुमचा प्रोडक्ट खूप स्केल अप होऊ शकतो, पण तुम्ही हा स्टडी केला पाहिजे. पण हा स्टडी म्हणून शिकावं करतो, जसं मी सांगितलं ना, 3 प्रकारचे एंटरप्राइज तुम्हाला सांगता राहिलो. पहिला जसं मी सांगितलं की टाइमपास एंटरप्राइज असतात लोक, म्हणजे सॅलरी आपल्याला जेवढी मिळाली असते ना किंवा मिळत होती, काही लोक नोकरी सोडून व्यवसाय करतात, तर त्यांचा एकच दृष्टिकोन असतो, ते मला जे 15,000 रुपये मिळतोय तेवढे तरी मिळाले तर मला इनफ आहे, मला जे 50 मिळतं तेवढे मिळाले तरी इनफ आहे. सॅलरी रिप्लेसमेंट एंटरप्राइज. दुसऱ्या प्रकारचा एंटरप्राइज असतो, त्याला म्हटलं जातं लाईफस्टाईल एंटरप्राइज. काही लोकांना काय असतं, एक लाईफस्टाईल, चांगली गाडी बंगला, मुलगा शिकला पाहिजे चांगला वगैरे वगैरे, चांगल्या ठिकाणी हे झालं पाहिजे, असं लक्झरियस लाईफ असलं पाहिजे वगैरे, असं एक मटेरियलिस्टिक असतात लोक. चुकीचं काहीच नाही, ना पहिलं एंटरप्राइज चुकीचं ना दुसरं. आता तुम्ही कोणत्या गाडीत बसायचं ते तुम्ही ठरवायचं. तर लाईफस्टाईल एंटरप्राइज असतात. आणि तिसरा जो असतो ते चुकीच काही नाही, त्याच्यामध्ये पण त्याचं काय असतं, त्याची बी एक लिमिटेड असते. एकदा ते सगळं झालं की मग त्याचं ग्रोथ हा विषय नाही ना, बस इनफ. और जीने को क्या चाहिए, सब कुछ तो मिल रहा है. आणि तिसऱ्या टाईपचे लोक असतात, त्याला मी म्हणतो हाय ग्रोथ एंटरप्राइज. हाय ग्रोथ, हे लोक ध्येयाने वेडे असतात. त्यांना अगदी ऑल इंडिया, अगदी आपला वर्ल्ड मध्ये प्रॉडक्ट जायला पाहिजे अशा ह्याच्याने त्यांचं काम करतात. जेव्हा माझी अशी हाय ग्रोथ एंटरप्राइज करायची, तेव्हा खूप सिस्टमॅटिकली स्टडी करायला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, त्या सगळ्या प्रोसेसेस समजून घेतल्या पाहिजे, त्यासाठी एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर करायला पाहिजे, त्या पद्धतीने तसे एम्प्लॉईज आणि ते सगळ्या गोष्टी जेव्हा होतील, मग तुम्हाला हाय ग्रोथ एंटरप्राइज तयार करता येईल ना. आणि याला आपण जर समजा तुमच्याकडे काही वेगळं प्रोडक्ट आहे, इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट आहे, मग अशा वेळेला तुमच्या प्रोडक्टमध्ये अनेक लोक एंटरप्राइज तुमच्या याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत राहतात, ज्याला आपण एंजल इन्व्हेस्टर्स, व्हेंचर कॅपिटलिस्ट असं म्हणतो. ते लोक तर प्रामुख्याने या सगळ्या गोष्टी बघतात, कारण की त्यांना पैसे टाकायचे असतात. ते म्हणतात माझ्याकडे 10 पर्याय आहेत, तुझ्याकडे काय आहे ते मला सांग, तुझी एंटरप्राइज हाय ग्रोथ आहे का, चल तुझ्याबरोबर आम्ही रिस्क घ्यायला तयार आहे. 2 वर्ष आम्हाला प्रॉफिट नाही मिळालं तरी चालेल, पण तिसऱ्या वर्षी असं प्रॉफिट मिळालं पाहिजे की चला येस, मी 10 कोटी टाकले ना त्याचे 50 कोटी होऊन जातील, आणि दे विल लाईक टू पुट देअर मनी. पण त्याच्यासाठी मग तुमचा तो स्टडीच असला पाहिजे, नाही तर त्याला आयडिया पिचच नाही करता येणार तुम्हाला, त्याला सांगताच नाही येणार, कारण की त्यांनी असे हजारो प्रोजेक्ट बघितलेले असतात आणि तुम्ही त्यांना असे उल्लू नाही बनवू शकत.
म्हणून हे सगळं जरा अभ्यास केला पाहिजे मित्रांनो. तर कॅन आय सेल इट, बऱ्याच वेळा याच्यात चूक होऊन जाते. मी नेहमी एक उदाहरण देतो. स्टडी काय चुकतो, म्हणजे आपण सगळ्या घटकाचा अभ्यास करत नाही. अमेरिकेत कुत्रे खूप पाळले जातात. ऑलमोस्ट एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅव वन डॉग. नॅचरली मग म्हणजे त्या फूडला मोठं डिमांड, म्हणजे त्या कुत्रे आहे त्यामुळे पेट फूडला मोठे डिमांड आहे तिथे. एकाने विचार केला की आपण बी जरा पेट फूडची फॅक्टरी टाकूया. म्हणजे एक मोठी कंपनी ऑलरेडी फूड प्रोसेसिंग मध्ये काम कार्यरत. त्यांना लक्षात आलं की देर इज अ बिग डिमांड इन, म्हणजे एवढे डॉग्स आहे, तर लेट अस स्टार्ट विथ दॅट. त्यांनी लोकांना विचारलं तुमचा कुत्रा कसा आहे, काय त्याला कशा टाईपचं फूड लागतं. त्या स्टडीड वन, म्हणजे एक 10 लाख लोकांचा त्यांनी स्टडी केला आणि त्यांनी वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याच्यावर आधारित एक प्रोडक्ट मिक्स तयार केला आणि मग ते प्रोडक्ट खूप जाहिरात करून ते प्रोडक्ट लॉन्च केलं. प्रोडक्ट लॉन्च केलं, लोकांनी घेतलं. अरे वा, एवढ्या स्टडी करून एवढा आणि प्रोडक्ट आणलाय, मस्ट बी व्हेरी गुड. आणि त्याच्यात त्यांनी खूप दावे केले, म्हणजे तुमचा कुत्र्याला हे होईल ते होईल वगैरे वगैरे. ते घेतलं, लोकांनी घेतलं आणि ते कुत्र्याला टाकलं. ते कुत्र काही खाईना, कारण ते कुत्र्यावर प्रयोगच केला नाही यांनी. कोरोनाची लस काढली पण पेशंटवर प्रयोगच नाही केला, तर ती लस कोण घेणार आहे? तर तो प्रयोग तर केला पाहिजे ना. तर ते मोठं फेल्युअर पकडलं जाते त्या आजच्या. सो फ्रेंड्स, आपल्याला याचं उत्तर मिळवायचं, कॅन आय सेल इट. शेवटी आय महत्वाचं आहे, मला विकता आलं पाहिजे. मला नुसतं विकून बी नाही जाणार मित्रांनो, तर त्यातून नफा मिळाला पाहिजे ना. त्यासाठी करायचा बिझनेस. द अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह इज टू मेक मनी. तर मग ते पैसा मिळाला पाहिजे, मग तो पैसा आधी इन्शुअर केला पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायला पाहिजे, बिझनेस प्लॅन बनवायला पाहिजे. काय कंडिशन येऊ शकते, काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात, कुठे पैसा अडकू शकतो, काय होऊ शकतं. यू शुड नो ऑल दीज थिंग्स फ्रेंड्स. खूप महत्वाचं आहे ते. सो कॅन आय मेक प्रॉफिट आउट ऑफ इट. मग त्याच्या सगळ्या, म्हणजे त्याला म्हणून प्रोजेक्ट रिपोर्टला काय म्हटलं जातं माहिती का? प्रोजेक्ट रिपोर्टचं दुसरं नाव आहे टेक्नो इकॉनॉमिक फिजिबिलिटी रिपोर्ट. तांत्रिक आणि आर्थिक अशा दोन्ही गोष्टी पडताळल्या पाहिजे तुम्हाला. नुसतं तांत्रिक बघून नाही चालणार, तर त्याचा आर्थिक बाजू बघितली पाहिजे. जे टेक्निकली फिजिबल आहे ते इकॉनॉमिकली व्हायबल होईल असं काही नसतं. मी एकदा रत्नागिरीला गेलो होतो, एक कार्यक्रम होता तिथे. त्यावेळेस तिथे पाण्याची खूप टंचाई होती. खूप जुनी गोष्ट आहे, 86 ची गोष्ट आहे, 86 87 86 ची आहे. खूप दुष्काळ पडला होता. म्हणजे तिथल्या एका चांगल्या, म्हणजे 3 स्टार हॉटेलमध्ये मी उतरलेलो होतो. गोदावरी आपल्या इथलंच नाव आहे, चांगली तिथली वन बेस्ट हॉटेल सगळ्यात. त्यांनी म्हटलं 2 बाटल्या आहे, एक पिण्यासाठी आणि एक याच्यासाठी, अशा मोठ्या हॉटेलमध्ये मी. आणि मग आम्ही सेशन वगैरे घेतलं तिथे लोकांना, आणि आम्ही संध्याकाळी थोडं तिथे जवळ एक बीच आहे, मग बीचवर गेलो होतो. तर तो एक मुलगा तिथे होता, म्हणजे ते मुलंही आमच्याबरोबर आले ते. मग बीचवर गेलो तर तिथे, आता बीच समुद्रात तर पाण्याचं काय अथांग सागर. मग तो एक मुलगा होता त्याच्यात, तो म्हणे सर इतकं पाणी आहे ना आपल्या इथे, पिण्याचे प्रॉब्लेम आहे म्हणे. पाणी मग याला पाण्याचं गोड पाणी करता येईल ना, खाऱ्या पाण्याचं? म्हणलं होईल, करता येईल, टेक्निकली इट इज पॉसिबल, शक्य आहे म्हटलं, काही प्रॉब्लेम नाही. त्यावेळेस मिनरल वॉटरचा विषय बी नव्हता, मिनरल वॉटर एवढं नव्हतं, चलन नव्हतं तेव्हा. तर म्हटलं त्याला, तो म्हणे सर मग 1 लिटर पाणी करायला किती खर्च येईल?
म्हटलं आता मला तर एवढं माहित नाही, पण जो एक अंदाज होता मला तर म्हटलं एक साधारण 25 रुपये लागेल एका 1 लिटर पाण्याला. म्हटलं 25 रुपये? म्हटलं हो. मग 25 रुपये लिटरने कोणी पाणी पिणार आहे का? नाही पिणार. मग ते इकॉनॉमिकली व्हायबल नाही ना. टेक्निकली इट इज पॉसिबल, इकॉनॉमिकली नॉट व्हायबल. त्याला तेव्हा कळालं की इकॉनॉमिक व्हायबिलिटी काय चेक करायची असते. मला सांगायचं अगदी फायनान्शियल व्हायबिलिटी ती चेक करायला पाहिजे ना. मग तो आम्ही ते शिकवणार की हाऊ टू मेक अ प्रोजेक्ट रिपोर्ट, हाऊ टू मेक अ बिझनेस प्लॅन. आणि देन चौथा महत्वाचा प्रश्न, कॅन आय इम्प्लिमेंट इट. हे सगळं मला इम्प्लिमेंट बी करता आलं पाहिजे. नाही तर सगळे कागदावर प्लॅन तयार आहे, पण तो इम्प्लिमेंटेशन मध्ये मग अगदी घरच्यांच्या एनओसी पासून अनेकांच्या एनओसी घ्याव्या लागतात तुम्हाला. कॉर्पोरेशनची एनओसी असेल, अजून काय वेगवेगळ्या एमपीसीबीचं आहे, बरेच ते आम्ही तेही सांगतो. अनेक वेगवेगळ्या ना हरकत, आणि त्या हरकत ना हरकत आपल्याला मिळत आहे की नाही तेही पाहायला पाहिजे. नाही तर तिथे डीपीच नाहीये, नाही तर तिथे पाणीच नाहीये, म्हणजे जे पाणी त्याचं मेन रिक्वायरमेंट आहे पाणीच नाहीये. आणि तिथे लाईटची मेन रिक्वायरमेंट, डीपी म्हणजे 3-4 लाख लाईट आणायला लागणार आहे. हे असे सगळं स्टडी केला पाहिजे ना. कॅन आय इम्प्लिमेंट? घरचेच नाही म्हणतायत, नाही तर घरचे म्हणतात गपचूप जॉब कर, काय नाही करायचं आपल्याला. तर हे सगळ्या स्टडीचा आपण करणं आवश्यक आहे, ज्यामुळे तुम्हाला उत्तर मिळेल की येस, दिस इज द प्रोडक्ट which you can make it, you can sell it, and you can make profit out of it, and you can implement it as well. ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर, आणि या अनुषंगानेच आम्ही जो कार्यक्रम घेतोय 13 तारखेपासून, या 13 जुलै पासून जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये हे सगळ्या प्रश्नांची उत्तर कशी घ्यायची ते डिटेलमध्ये आहे. बिझनेस प्लॅन कसा करायचा याच्यासाठी आमचे मित्र आहेत डॉक्टर राजकुमार फताटे. ही इज फ्रॉम हैदराबाद. इज डॉक्टर आहेत ते, आणि त्यांनी एंटरप्रेन्योरशिप मध्ये डॉक्टरेट केली आहे. ही इज गोइंग टू डिस्कस विथ यू की बिझनेस प्लॅन, ऑपॉर्च्युनिटी मॅट्रिक्स, संधीचा शोध कसा घ्यायचा, आणि त्यानंतर मग त्याच्यातून सॉरी मग ती संधी कोणकोणत्या अँगलनी चेक केली पाहिजे, बिझनेस प्लॅन कसा बनवायचा. मी सुद्धा काही त्याच्यात सेशन घेणार आहे. मग ते सगळ्या वेगवेगळ्या चाळण्या कशा लावायच्या, काय पाहतात एखादा एंजल इन्व्हेस्टर असेल, व्हेंचर कॅपिटलिस्ट असेल, तो काय बघतो एखाद्या प्रोजेक्टमध्ये, प्रोजेक्ट कसा पिच करायला पाहिजे, काय काय त्यांना दाखवलं पाहिजे, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अगदी इन डिटेल, टोटल प्रॅक्टिकल. अगदी एक प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला अगदी आपण तिथले तिथे तयार बी होणार आहे. So that you will be able to understand, yes, this is the way how we should prepare a plan, how we should make a market survey. मार्केट सर्वे करायचं ते 57 प्रश्न डिटेल मध्ये आपण घेणार आहोत. हे सगळं सविस्तर प्रॅक्टिकल आपण त्या पूर्ण ह्या पुढच्या आठवड्यात 13 तारखेपासून जो आहे त्याच्यात घेणार आहोत, की ज्या आठवड्यामध्ये तुम्हाला रोज सकाळी 8 ते 10 तो कार्यक्रम होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं कळेल की ह्या सगळ्या चाळण्या कशा लावायच्या, आणि याच्यातून एक बाहेर पडून एक कसं प्रॉपर सिलेक्शन करायचं, आणि तुमचे कन्फ्युजन्स कसे दूर करायचे, अनालिटिकल थिंकिंग कसं करायचं, ते सगळं आम्ही त्याच्यात सांगू, ज्यामुळे तुमचा एक बेस्ट निर्णय होऊ शकेल. त्यासाठी सपोर्टिंग अशा गोष्टी तुमच्याकडे राहतील. तर असा हा सगळा कार्यक्रम आहे. जरूर त्याला तुम्ही अटेंड करावं. 3 दिवस तर आमचे डॉक्टर राजकुमार फताटे, 2 दिवस मी, आणि अजून एक कन्सल्टंट आहे. सो फ्रेंड्स, मित्रांनो, तुम्हाला खूप फायदा होईल या सगळ्या गोष्टीचा, तर मी नक्की सांगू शकतो. जेवढ्या लोकांनी केलं ते आजही आम्हाला म्हणतात की सर येस, आमच्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अगदी क्लिअर करून घेतल्या, त्यामुळे आता आम्ही चुकण्याची शक्यता नाहीये. ओके फ्रेंड्स, मी बराच वेळ झालाय, पण तुमच्या काही प्रश्न असतील, आय वुड लाईक टू आन्सर युअर क्वेश्चन्स. आय थिंक द होल प्रोसेस यू मस्ट हॅव अंडरस्टूड, की कशाने आपण कसा प्रोजेक्ट सिलेक्शन केलं पाहिजे, आणि त्याला वेगवेगळे पॅरामीटर कसे लावायचे हे तुम्हाला नक्की कळालेलं असेल. सो मी इथे थांबतो आता, परंतु तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मी इथे आहे. येस, एनी क्वेश्चन्स? धन्यवाद चांडक सर. सर्व्हिस इंडस्ट्री बद्दल तुम्ही काय बोलू शकता का? त्याच्यामध्ये काय, कसं मार्केट सर्वे करायचं? सगळ्या कोणत्याही व्यवसायाचा मार्केट सर्वे करता येतो, असं काही नाही की सर्व्हिस इंडस्ट्रीचा करता येत नाही. कोणतीही सर्व्हिसेस जी असेल, व्हॉट एव्हर सर्व्हिसेस यू आर गोइंग टू गिव्ह,
मग ती नॉलेज बेस्ड सर्व्हिस असू शकते, स्किल बेस्ड सर्व्हिस असू शकते, किंवा तुमची रिसोर्स बेस्ड सर्व्हिस असू शकते. सर्व्हिस इंडस्ट्री मित्रांनो खूप ग्रो होत आहे भारतामध्ये आणि खूप चान्स आहे वाढायला. परंतु चान्स आहे म्हणजे आपण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते त्याच्यामध्ये पर्सनलाइज अप्रोच खूप महत्वाचा असतो. आता माझी ट्रेनिंग ऑर्गनायझेशन आहे, ही आमची सर्व्हिस इंडस्ट्री आहे. तर त्याच्यामध्ये कसं असतं की एक पर्सन ओरिएंटेड गोष्टी असतात बरेच वेळेला. पण अर्थात तुम्हाला मग सिस्टीम अशी केली पाहिजे की तो पर्सन ओरिएंटेड राहणार नाही. एनिवेज मला सांगायचं काय की त्याचा बी सर्वे करता येतो. मी जेव्हा उद्योग वर्धिनी सुरू करायचा विचार केला तेव्हा मार्केटचा सर्वे केलाच ना. 1995 ला माझा पहिल्या मनात विचार आला की नांदगावला करावं, माझं जे गाव आहे. पण लगेच मग हा विचार केला आणि नांदगावला जर करायचं, नांदगावला मार्केट किती आहे, तिथे तर मला सुरू करता येईल. कॅन आय मेक इट? येस आय कॅन डू इट. माझ्याकडे जागा होती, सगळं काही होतं, नाव होतं, थोडस ओळखीचे लोक होते. आता नांदगावची लोकसंख्या त्यावेळेस 40,000 होती आणि त्यावेळेस उद्योजक बनू इच्छिणाऱ्या लोकांची संख्या 10% होती. म्हणजे माझे संभाव्य कस्टमर 4,000 लोक होते. पण 4,000 पैकी सगळेच माझ्याकडे येणार नव्हते. एक 50% समजा लोक माझ्याकडे येणार, 2,000 लोक, म्हणजे 2,000 लोकांचं मार्केट. पण 2,000 लोकांना ट्रेनिंग द्यायला मी 4 वर्ष तर पूर्ण होऊन जातील. 4 वर्षात 2,000 लोक तर पूर्ण होऊन जाते ट्रेनिंग करायचे. पुढे काय? सो फ्रेंड्स, मग मी काय केलं, नाशिकचा विचार केला. आय थॉट ऑफ नाशिक. नाशिकची 15 लाख होती. 15 लाखाच्या 10% म्हणजे 1.5 लाख झाले. मग आपल्याला आयुष्यभर याच्यात पुरू शकेल. देअरफॉर आय सिलेक्टेड नाशिक. सगळ्या गोष्टींचा सर्वे करता येतो. त्याला एक प्रॉपर वेने तुम्ही करायला पाहिजे. येस. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न असा आहे की सर, ग्रॉसरी शॉप टाकायचं असेल, मिनी डिपार्टमेंटल स्टोर, तर त्याच्यासाठी कुठल्या काय स्कीम्स आहे का आणि त्याचं प्रोजेक्ट रिपोर्ट कसं बनवायचं? तेव्हा ग्रोसरी ट्रेडिंग साठी सुद्धा काही स्कीम्स आहेत. त्याच्यामध्ये मुद्रा नावाची स्कीम आहे, त्याच्यामध्ये 10 लाखापर्यंत कर्ज मिळतं. त्याच्यानंतर सीएमईजीपी मध्ये सुद्धा ट्रेडिंगला काही ऍक्टिव्हिटीला आहे, त्याच्यामध्ये मदत होऊ शकते. इव्हन स्टँडअप योजनेमध्ये सुद्धा आहे. फक्त काही पीएमईजीपी मध्ये नाही आहे किंवा सीजीटी एमएससी मध्ये नाही आहे, अशा काही स्कीम त्याच्यामध्ये नाही. परंतु या काही स्कीम मध्ये नक्कीच आहे, त्याच्यामध्ये फायनान्स मिळू शकतो. आपण 10 लाखापर्यंत फायनान्स मिळणं सोपं आहे ट्रेडिंगला. पण 10 लाखाच्या पुढे मग तुम्हाला जनरल स्कीम मध्ये जावं लागेल. 10 लाखापर्यंत जनरल येतात, कारण काय ट्रेडिंग मध्ये रिस्क असते बँकेच्या हिशोबाने. आणि जे पहिल्यांदाच करत असाल देन इट इज अ मॅटर ऑफ रिस्क फॉर बँक असो. कारण काय बाकी प्रोडक्शन उद्योगामध्ये मशिनरी असते, त्यांच्याकडे एक मॉर्गेज गोष्टी असतात ना. तुमच्याकडे सगळा वर्किंग कॅपिटल लोन तुम्हाला मोठ्या प्रमाणात लागतं. त्यामुळे त्याच्यात काय की वर्किंग कॅपिटलच्या ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, आता त्याच्यामध्ये बी स्कीम आहे. आता तर अगदी 5 कोटीपर्यंत सुद्धा लोन मिळू शकतं. जीएसटी तुम्ही जर रेग्युलर भरत असाल, पण शेवटी तुम्ही जर एक्झिस्टिंग असाल तर. पण बाकी तुम्हाला ट्रेडिंगसाठी हे 10 लाखापर्यंत कर्ज आहे आणि त्याचाही हे सगळं व्यवस्थितपणे प्रोजेक्ट रिपोर्ट बनवता येऊ शकतो. का नाही बनवता येणार? जिथे माल आणतोय आणि तो विकतोय, मग याच्यात अनेक खर्च आहे. ते आणण्यातला काही खर्च आहे, बाकी तुमचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट आहे, बाकी सगळ्या कॉस्ट आहे. त्या सगळ्या कॉस्ट तुम्ही लक्षात घेऊन अल्टिमेटली मला काय मिळत आहे, सेलिंग प्राइस का राहील, हे सगळं काढता येतं ना. छोट्या कोणत्याही ऍक्टिव्हिटीचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवता येतो आणि तो बनवलाच पाहिजे नक्कीच. येस सर, तुम्ही जसं तेव्हा सांगितलं की काही लोक रॉ मटेरियल पण देतात, मशिनरीज पण देतात आणि सगळं ते देतात. तर बरेचसे आता फ्रँचायझी मॉडेल असंच वेने आहे की रॉ मटेरियल, मशिनरीज, बिलिंग सॉफ्टवेअर सगळं ते देतात. तर मग अशा सिच्युएशन कशा डील करायच्या आपण? फ्रँचायझी मध्ये अनेक लोक फसलेले मी पाहिलेले आहे. मी असं म्हणत नाही की सगळ्याच फ्रँचायझी खराब आहे. डेफिनेटली देर आर सर्टन व्हेरी गुड फ्रँचायझीज आर ऑल्सो अवेलेबल. पण त्या सगळ्यांचा काय असतं, बरेच वेळेला ना जे फ्रँचायझर असतात, देणारे असतात, तेच जास्त फायद्यात राहत असतात आणि जे घेणारे ते मात्र कायम तोट्यात असतात. त्यांना नेहमी प्रॉब्लेम येत असतात. असे माझ्याकडे खूप उदाहरणं आले म्हणून सांगतो तुम्हाला. मी बेस्ड ऑन एक्सपिरियन्स सांगतोय. पण याचा अर्थ ते करूच नाही असं माझं अजिबात म्हणणं नाही. जरूर करावं, पण
शेवटी सगळ्या फिजिबिलिटी तुम्ही चेक करायला पाहिजे. ते तुम्हाला काय की त्यांचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार असतो. ते सांगतात की असं असं आहे, असं असं आहे, एवढं होईल, तेवढं होईल. त्यांना काय, दे हॅव नंबर ऑफ थिंग, त्यांच्याकडे अनेक सगळे कॅल्क्युलेशन, ते काय आकड्यांचा खेळ आहे. पण ते खरंच एवढं फिजिबल आहे का नाही ते आपण चेक करायला पाहिजे. त्यांचे दावे काही असले, पण आपल्याला आपण ज्या ठिकाणी उद्योग टाकणार तिथे हे सगळं चालेल का नाही ते सगळं चेक करायला पाहिजे. बाकी अदरवाईज काय की ते एक ब्रँड आपल्याला मिळतो, सगळं काही आपल्याला मिळतं, त्यांचे प्रोसेस, त्यांचे एसओपीज असतात. म्हणजे तुम्हाला यू आर वर्किंग लाईक अ मशीन ओनली. चांगलं आहे ते करायला हरकत नाही, बट देन यू हॅव टू चेक ऑल दिस थिंग्स. तुम्ही स्वतः ऍज अ कस्टमर म्हणून पाहायला पाहिजे की हे सगळं चालेल का, मी हे सगळं घेईल का, आणि मग तुम्ही करायला हरकत नाही. अजून काही? हा, येस सर, अजून बरेच प्रश्न आहे. पुढचा प्रश्न असा आहे की सर, एक जण आयटी फर्म मध्ये काम करतोय, तर आयटी फील्ड मधले स्टार्टअप करण्यासाठी काय चॅलेंजेस येऊ शकतात इथून पुढे? आयटी फील्ड मध्ये स्टार्टअप करायला चॅलेंजेस नक्कीच आहे. म्हणजे हे पण जेवढे चॅलेंजेस असतात तेवढे ऑपॉर्च्युनिटीज असतात. एकदा कसं आहे की आता आयटी बेस्ड ज्या काही गोष्टी असतात ते तुम्हाला कॉम्पिटिशन वर्ल्ड वाईड आहे. यू आर नॉट कॉम्पिटिंग विथ द लोकल पीपल, यू आर कॉम्पिटिंग वर्ल्ड वाईड. त्यामुळे तुमचे जे काही तुमचं स्टार्टअप आहे त्याचं व्हॅलिडेशन तुम्ही वर्ल्ड वाईड केलं पाहिजे. अशा नाही तर अशा प्रकारची गोष्ट ऑलरेडी असेल मार्केटमध्ये तर ते लोक पटकन, आता आपण वेगवेगळ्या गोष्टींना पर्याय करतो. आता काही दिवसात टिकटॉक बी सारखी एखादी हे येऊन जाईल, ऍप येऊन जाईल. अनेक आता आपल्या व्हॉट्सअप सारखी ऍप आहे, अनेक काही गोष्टी आपण आपल्या इंडियामध्ये बनवून राहिल्या. आपण लोक खूप पटापट हे होऊ शकतं. आता मला सांगायचं काय की त्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना मी एक रादर तुम्हाला आणि सगळ्यांना मी एक सजेस्ट करेल, उद्या येत्या शनिवारी आमचे ESDS कंपनी जी आहे नाशिकची, ESDS सॉफ्टवेअर सोल्युशन्स, त्याचे मिस्टर पियुष सोमाणे यांचं मागच्या शनिवारी सुद्धा एक लेक्चर झालं होतं. आणि ह्या शनिवारी मुख्यतः ते ऑपॉर्च्युनिटी कशा पद्धतीने फायनल केली पाहिजे, विशेषतः आयटी मध्ये, स्टार्टअप मध्ये, ह्याच प्रश्नाचं खूप सविस्तर उत्तर देणार आहे. त्यामुळे इथे जेवढे उपस्थित आहेत त्या सगळ्यांना मी विनंती करेल की यू मस्ट अटेंड ऑन सॅटर्डे. सॅटर्डेला सायंकाळी 7 वाजताच ह्याच आपल्या झूमवर तुम्हाला ते मिळेल. आमच्या उद्योगवर्धिनीच्या पेजला तुम्ही व्हिजिट करा, फेसबुक पेजला, किंवा आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा, तुमची डिटेल्स मिळून जातील. आणि कदाचित तुम्हाला लिंकही आता आम्ही पाठवून देऊ त्याची. तर यू कॅन ऑलवेज चॅटवर ती लिंक मिळून जाईल, पाठवली ऑलरेडी. तर यू कॅन ऑलवेज कम टू दॅट, त्या सेशनला तुम्ही या, तर त्याच्यात तुम्हाला माहिती मिळेल. ओके, पण देर आर सर्टन चॅलेंजेस आहेत, पण तेवढ्या ऑपॉर्च्युनिटी, एखादी जर आयडिया क्लिक झाली ना मित्रांनो, तुम्ही एवढ्या मोठ्याने वेगाने वाढू शकाल की ज्याचे तुम्ही इमॅजिनेशन सुद्धा नाही केलं. मग तेवढी फुल प्रूफ टेक्नॉलॉजी मात्र तुम्हाला डेव्हलप करावी लागेल. येस, नेक्स्ट. धन्यवाद सर. सर, पुढचा प्रश्न असा आहे की एकाची फार्मा कंपनी आहे, पण त्याला कलेक्शनचा प्रॉब्लेम येतोय. ते कसं सॉल्व्ह करायचं? आय डोंट नो इफ इट्स रिलेटेड. कलेक्शन म्हणजे काय, रिकव्हरी? माहित नाही. तर प्लीज ज्यांचा प्रश्न त्यांनी डिटेल मध्ये टाकावा. आपण तोपर्यंत पुढचा प्रश्न घेऊ की सर, एक जण कॉन्ट्रॅक्टर आहे, तर त्यांना बँक लोन देत नाही विदाउट मॉर्गेज, इव्हन मुद्रा स्कीम मध्ये, तर काय करायला पाहिजे? कॉन्ट्रॅक्टरला प्रॉब्लेम आहे, कॉन्ट्रॅक्टरला अडचण आहे. कसं असतं, कॉन्ट्रॅक्टर हा ना ट्रेडिंग मध्ये बसतो. काय बेसिकली बँक आहे ना 3 ऍक्टिव्हिटीसाठी कर्ज देतात. एक तर उत्पादन उद्योग असतो, दुसरा सेवा उद्योग असतो, आणि तिसरा असतो व्यापार. कॉन्ट्रॅक्टिंग हे कुठेही बसत नाही. त्यामुळे काय आहे की त्याला तुम्हाला नॉर्मल स्कीम मध्ये जावं लागेल, मुद्रामध्ये नाही मिळणार त्याला, माझ्या मते तरी. त्यामुळे कारण काय की त्याला मॉर्गेज काही नाही ना. शेवटी बँक काय बघते माहितीये का, तुमच्याकडे काही मॉर्गेज आहे का नाही, म्हणजे नॉर्मल स्कीम मध्ये. बाकी या स्कीम मध्ये ज्या ज्या स्कीम आहेत गव्हर्नमेंटच्या, मुद्रा असेल, CGTMSA असेल, किंवा तुमची PMEGP असेल, CMEGP असेल, या सगळ्या स्कीम मध्ये ना तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍडिशनल कोलॅटरल सिक्युरिटी लागत नाही. आता तुमच्याकडे पण तुमचं जे असेट आहे ना ते मॉर्गेज होत असतात. त्याच्यात जे असेट तुम्ही उद्योगासाठी क्रिएट करताय ते मॉर्गेज होतात, म्हणजे त्यांना काहीतरी तर सिक्युरिटी असते. आता कॉन्ट्रॅक्ट लाईन मध्ये अशी काही सिक्युरिटी नसते ना. त्यामुळे जनरली या स्कीम मध्ये तुम्हाला हे कॉन्ट्रॅक्टिंगचं काम नाही, म्हणजे त्याच्यासाठी लोन मिळणं अवघड आहे. तुम्ही जनरल स्कीम मध्येच त्याच्यात घ्यावं. बँकेशी रिलेशन चांगले करा, बँक तुम्हाला कॉन्ट्रॅक्टिंग साठी सुद्धा लोन देऊ शकेल. नेक्स्ट.
सर पुढचा प्रश्न असा आहे की एक स्टुडंट आहे, केमिकल इंजिनियर आहे आणि त्यांना त्याच्यामध्ये बिझनेस स्टार्ट करायचा आहे. बट इनिशियल फंडिंग का इन्व्हेस्टमेंट हेवी आहे. तर त्याने पुढे कसा मार्ग काढायला पाहिजे? नाही, हेवी इन्व्हेस्टमेंट आहे, हरकत नाही. पण मग तुम्हाला जर बँक सुद्धा आहे, कसं आहे की स्कीम्स आहेत, म्हणजे स्टार्टअप जर ते इनोव्हेटिव्ह गोष्टी असेल तर त्याच्यात तुम्हाला फंडिंग मिळू शकते. इनोव्हेटिव्ह जरी नसलं, कन्व्हेन्शनल आहे, पण त्याच्यामध्ये तुम्ही इफ यू हॅव गॉट सम एज ऑन अदर्स, इतरांपेक्षा काहीतरी चांगलं तुमचं जर असेल आणि जर तुम्ही त्याचं व्यवस्थितपणे फिजिबिलिटी वर्कआउट करू शकत असाल, तेच ते नेमकं या ट्रेनिंग मध्ये शिकवणार आहोत आपण, की कशा पद्धतीने तुम्ही ते फिजिबिलिटी वर्कआउट करायची, कशा पद्धतीने बिझनेस प्लॅन डेव्हलप करायचा, कशा पद्धतीने प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा, हे सगळं त्या हिशोबानेच आपण सगळं शिकवतोय. आणि तो जेव्हा तुम्ही व्यवस्थित बनवाल, शेवटी काय एक लक्षात घ्या, बँकांना पैसे द्यायचेच आहे, कारण बँकांनुसार ठेव्या गोळा करण्यासाठी नाहीये. दे आर देअर टू गिव्ह द लोन ऑल्सो, कारण की लोन दिलं तरच ते कुठेतरी टिकतील. तर मला सांगायचं काय की त्यांना चांगलं प्रेझेंटेशन आपल्याला जमलं पाहिजे. चांगल्या पद्धतीचं प्रेझेंटेशन, असे माझ्याकडे माझ्या स्वतःच्या पार्टिसिपंटचे उदाहरण आहे. म्हणजे माझे एक धात्रक आहे, शशिकांत धात्रक, त्यांना त्यांच्याकडे 1 कोटीचे सुद्धा काही असेट नव्हते, पण त्यांना 10 कोटी लोन दिले ते बँकेने मोठं फूड प्रोसेसिंग साठी. तर हे होऊ शकतं, नाही असं नाही. तर तुम्हाला फक्त त्या पद्धतीने तयारी करायला पाहिजे, तसं प्रेझेंटेशन करायला पाहिजे. आणि जर त्याचे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट त्या पद्धतीने असतील, ते लोकांना ते काय हे समीकरणच कळत नाही, त्यांना ब्रेक इव्हन पॉईंट कळत नाही. आम्ही हा प्रोजेक्ट या जे आठवडाभर सेशन होणार आहे त्याच्यामध्ये ब्रेक इव्हन पॉईंट काय असतो, डेब्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो काय असतो, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काय असतं, हे सगळ्या गोष्टी आम्ही, ह्या रेशोज वेगवेगळे आहे, ते सुद्धा आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत, की ज्यामुळे तुम्हाला स्वतःला पटेल आणि बँकेलाही पटवता येईल. ते सगळं जर व्यवस्थितपणे पटवून दिलं तर केमिकल इंडस्ट्री असो किंवा काही असो, लोन मिळायला काही अडचण होऊ नाही शकत. येस, नेक्स्ट. सर बऱ्याच लोकांचे कोर्स रिलेटेड क्वेश्चन आहे, तर मी आता स्क्रीन शेअरिंग करून फक्त ते क्विकली कव्हर करतो. तर हा आपला 5 दिवसांचा मंडे टू फ्रायडे कोर्स आहे, मार्केट सर्वे, बिझनेस प्लॅन. आणि याच्यामध्ये आता तुम्हाला जी चॅट वरती लिंक टाकली गेली तिकडे तुम्हाला डिटेल सिलेबस मिळेल. तर 13 तारखेला स्वतः चांडक सर घेतील आणि या फॉलोइंग टॉपिक्स वरती कोर्स मध्ये ते गायडन्स करतील. त्याच्यानंतर नाही, एक मिनिट, म्हणजे हे सगळं आम्ही स्वतः आणि डॉक्टर राजकुमार हे सगळे गायडन्स घेणार आहे. पण या वेळेला एक म्हणजे त्यालाही माहित नाही, एक दिवस अजून वाढतोय याच्यामध्ये, म्हणजे शनिवारपर्यंत सुद्धा हा चालेल. कारण त्याच्यामध्ये ना जे टोटल एक काही लोकांना काय असतं की प्रोजेक्ट रिपोर्ट स्कीम कोणत्या स्कीम मध्ये बसू शकेल ते, म्हणून काही स्कीमची वगैरे त्याच्यात माहिती आणि अगदी प्रोजेक्ट रिपोर्टच्या फॉर्मॅलिटी ते सगळं जे आहे ना, एक 5-6व्या दिवशी मदन लोणारे म्हणून आहेत आमचे एक ट्रेनर, तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये गायडन्स करणार आहे. करेक्ट. सॉरी, ते जरा डेट्स पुढे मागे झालेलं आहे. 13 पासून मग पुढे हो, चालेल ना ते. येस येस येस, बरोबर. 13 ते 8. हा, आणि हो, तर 14, 15, 16 तारखेला राजकुमार फटाटे सर घेणार आहे. तर ते बेसिकली अपॉर्च्युनिटी मॅट्रिक्स वरती कव्हर करणार आहे. टॉपिक्स बिझनेस प्लॅन कसा करायचा, गुंतवणूकदार कसे शोधायचे, आणि टोटल 6 दिवस आहे जसं आता सरांनी सांगितलं. राजकुमार फटाटे सर आणि चांडक सर हे फॅकल्टीज असतील आणि मदन लोणारे सर. आणि याची फी आम्ही फक्त 1000 रुपये ठेवलेली आहे. सध्या लॉकडाऊनची परिस्थिती बघता आणि ऑनलाईन ट्रेनिंग आणि यांच्या बरेच लोक येतात, जॉईन होतात, त्याच्यामुळे आम्ही याची फी फक्त 1000 रुपये ठेवली. आणि प्रत्येक कोर्सची लिंक, प्रत्येक कोर्स एव्हरी सेशन हा रेकॉर्ड होतो आणि तुम्हाला प्रत्येक सेशनची रेकॉर्डिंग ईमेल वरती येते. तर जरी तुम्हाला एका दिवशी लाईव्ह यायला नसेल जमलं तर तुम्ही रेकॉर्डिंग नक्कीच बघू शकता. तर असा हा कोर्स आहे 5 दिवसांचा. याची लिंक आता आम्ही चॅटवर टाकलेली आहे, तर तुम्ही त्याच्याने रजिस्ट्रेशन करू शकता. पुढचा प्रश्न असा आहे की सर, मेडिकल इन्स्ट्रुमेंटचं स्टार्टअप करण्यासाठी रॉ मटेरियल कसं शोधायचं याच्याबद्दल काही सांगता येईल का तुम्हाला? नाही, त्याच्यामध्ये मेन टेक्नॉलॉजी आहे. मटेरियल तर इट्स नॉट अ बिग डील. म्हणजे आता ते काय स्पेशलाइज मटेरियल असेल तर ते मिळू शकतं. मी काही सोर्सेस सांगू शकेल तुम्हाला, नेमकं काय मटेरियल लागतंय मला माहित नाही, पण तुम्ही जर सांगितलं तर माझ्याकडे काही तज्ञ लोक आहेत की जे याच्याबद्दल नक्की सांगू शकतील. माझे 2 मित्र आहेत याच्यामध्ये, ते
मेडिकल इन्स्ट्रुमेंट मध्येच काम करणारे आहेत तर ते मिळू शकेल असं काही नाही. मटेरियल तर काय, आता गुगल एवढं मोठं तुम्हाला प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे, तिथून तुम्हाला कोणत्याही मटेरियलचे सोर्सेस मिळू शकतात. तुम्हाला मटेरियल काय लागतं हे नीट माहिती असणं खूप गरजेचं आहे. बाकी मेडिकल इन्स्ट्रुमेंट मध्ये माझ्या मते टेक्नॉलॉजी खूप इम्पॉर्टंट आहे आणि या मेडिकल इन्स्ट्रुमेंटेशनचं एक खूप मोठं एक झोन विशाखापट्टणमला तयार होत आहे. तर बरेच सोर्सेस आहे, मी गाईड करू शकेल त्याच्यात. धन्यवाद सर. आपण आता शेवटचे 1-2 प्रश्न घेऊ. एक प्रश्न असा आहे की शेतकरी उत्पादक कंपनीसाठी काय काय संधी आहे आणि प्रकल्प अहवाल कसा करायचा? शेतकरी उत्पादक संघ संस्थेला खूप संधी आहे, खूप संधी. अगदी 10 लोक एकत्र येऊन इनिशियली तुम्ही फक्त फार्मर असले पाहिजे, ते सगळ्यांच्या नावावर सातबारा असला पाहिजे आणि त्यांना खूप काही स्कीम्स आहे. म्हणजे तुम्ही एखादा विशिष्ट प्रोडक्ट डोक्यात घेऊन सुद्धा तुम्हाला काम करता येईल. म्हणजे फक्त कांदा, फक्त द्राक्ष, फक्त काय वेगवेगळ्या पिकावर भाजीपाला अशावर तुम्हाला काम. सगळे असे शेतकरी, जसं आज सह्याद्री याचं खूप मोठं उदाहरण आहे. 6-7 हजारच्या वरती शेतकरी एकत्र येऊन आज एवढे करोडो रुपयाची उलाढाल करता येते. याला कारण हे आहे की सगळे लोकांचे जेव्हा एकत्र येतात तर यांना स्कीम बी खूप आहे. अगदी करोड रुपयापर्यंत तुम्हाला सबसिडीज आहे. त्यामुळे याचा प्रोजेक्ट रिपोर्ट बी बनवला जाऊ शकतो. आम्ही ह्या ज्या कोर्समध्ये तो प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा ते शिकवणार आहे आणि शेवटच्या दिवशी मी सांगितलं शनिवारी मदन लोणारे जे आहे ते तुम्हाला याच्याबद्दल अगदी त्याची फिजिबिलिटी कशी वर्कआउट करायची तेही सगळं सांगणार आहे आणि मेन म्हणजे त्यासाठी स्कीम्स काय तेही आपण सांगू. येस सर, पुढचा प्रश्न असा आहे की इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर साठी काही योजना आहे? इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्ट मी पहिले सांगितलं कॉन्ट्रॅक्टर साठी ऍज सच आहे ना, म्हणजे बेसिकली गव्हर्नमेंट च्या ह्या ज्या काही योजना आहे ज्या सुशिक्षित बेरोजगारांच्या त्याच्यासाठी नाही आहे. हा पण इनिशियल पिरियड मध्ये समजा अगदी मुद्रामध्ये 50,000 पर्यंतचं कर्ज त्याच्यामध्ये मिळू शकेल. पण देन तुम्ही 5 लाख 10 लाख जर म्हणत असाल तर कारण काय की त्याच्याकडे काही नाही ना, ते शॉप त्याच्यामध्ये तुम्ही विक्री आणि सेवा असं जर केलं तर मग त्याला तुम्ही ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी करून तुम्हाला करता येणं शक्य आहे. पण नुसती सर्व्हिस म्हणजे त्या प्रकारच्या गोष्टी जर तुम्ही केल्या कॉन्ट्रॅक्टिंग काय ते त्याच्यामध्ये काही नसतं ना असं मॉर्गेज देण्यासाठी, मग किंवा बँक त्याच्यावर ताबा घेऊ शकेल असं काही नसतं. त्यामुळे थोडस त्याला लोन मिळणं मी आधी सांगितलं त्याला थोडस अवघड आहे. ओके, सो आय थिंक सगळ्या प्रश्नांची उत्तर मी द्यायचा प्रयत्न केला आहे. पण अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर त्या कार्यक्रमात जो 6 दिवसाचा कार्यक्रम होणार आहे 13 तारखेपासून, तर त्याच्यात तुम्हाला ही सगळ्या प्रश्नांची उत्तरही मिळू शकतील. सो विथ दॅट मी इथे थांबतो मित्रांनो आणि आपल्या सगळ्यांना नक्कीच आवाहन करेल की हा जो अतिशय चांगला कार्यक्रम आहे की अगदी ते हैदराबादचे आमचे फॅकल्टी मी स्वतः आहे आणि आमचे मदन लोणारे आहेत की जे तुम्हाला तुमचा हा जो गहन प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा प्रोजेक्ट सिलेक्शनचा त्याच्यातून तुम्ही बाहेर पडू शकाल आणि एक प्रॉपर प्रोजेक्टचं सिलेक्शन तुमचं होऊ शकेल. सो मित्रांनो आता जसं सांगितलं आपल्याला की तुम्हाला हे सेशन संपल्यानंतर तुम्हाला याची लिंक मिळेल आणि प्लस याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला थोड्या वेळाने युट्यूबवर चॅनलवर बघायला मिळेल. आमचं उद्योगवर्धींचं युट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा, त्याच्यात तुम्हाला अनेक व्हिडिओज बघायला मिळतील. परत एकदा रिमाइंड करतो शनिवारी आमच्या उद्योजकांना मिस्टर पियुष सोमानी यांनाही तुम्ही भेटा. अजून एक सांगायचं आहे की जे उद्या शुक्रवारी एक आता पंतप्रधान PM एक मोठं चॅलेंज आत्मनिर्भरसाठी विशेषतः स्टार्टअप साठी काही चॅलेंज दिलं आहे. त्यासाठी आपण एक हॅकेथॉन करतोय आणि त्या अनुषंगाने एक सेमिनार आपण म्हणजे PMचं जे चॅलेंज आहे तर ते अगदी त्याच्यामध्ये 20 लाख 15 लाख 10 लाख असे पारितोषिक आहे. तर त्याच्या दृष्टिकोनातून आपली तयारी व्हावी. तुम्ही ते चांगल्या पद्धतीने पिच कसं करता येईल त्यासाठी तुम्हाला कसं तयार करायचं तर ते आम्ही एक कार्यक्रम घेतोय. तर उद्या तुम्ही संध्याकाळी 7 वाजता आमच्या त्याची लिंक तुम्हाला माझ्या मते पाठवली आहे. काही लोकांनी आता मला स्टार्टअप बद्दल विचारलं तर त्यांनी डेफिनेटली या उद्याच्या ह्या कार्यक्रमात जरूर या. उद्या परवा ऑलमोस्ट आमचं एव्हरीडे काही ना काही वेबिनार असतात. ज्ञानार्जन करणं काही चुकीचं नसतं, काही तुमचं नुकसान काही होत नाही, पण यू गेट समथिंग विच कॅन बी युजफुल फॉर युअर लाईफ टाईम. तुम्ही कार्यक्रमाला या नंतर नका येऊ परंतु मेन नॉलेज हे काही वाया जाणार नाही. ओके, सो विथ दॅट आय स्टॉप हिअर आणि थँक्यू व्हेरी मच. आपल्या सगळ्यांचं मी आभार मानतो जे आलात तुम्ही आणि हे सेशन अटेंड केलं आणि जरूर तुम्ही मग 6 दिवस बी तुम्हाला बघायला मला आवडेल. थँक्यू, धन्यवाद.